नमस्कार मित्रांनो, तुमचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप स्पेशल गोष्टी सांगणार आहोत। आपण तेलाचा बिझनेस कसा सेट करायचा याचं एक उत्तम उदाहरण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। आमचा एक मित्र आहे जो फक्त 8वीपर्यंत शाळा शिकला, 8वीनंतर त्याने शाळा सोडून दिली। त्याच्यानंतर त्याच्याकडे करण्यासारखं काहीच नव्हतं। ज्यावेळेस त्याच्याकडे करण्यासारखं काही नव्हतं त्याने असलेल्या अनुभवातून आणि मित्रांच्या सल्ल्यातून हा व्यवसाय कसा उभा केला आहे त्याची पूर्ण यशोगाथा। आणि तो व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल, ह्या महागाईच्या काळामध्ये मित्रांनो आपण सगळेच जण त्रस्त आहोत। सगळ्याच जणाला आपली जी सध्याची इन्कम आहे ती कमी पडते, तर इन्कम वाढवण्यासाठी आपण काही ना काही एक वेगवेगळं काम करत राहतो। तर त्याच कामाला जोडधंदा म्हणून आपण आज हा व्यवसाय करू शकतो। हा व्यवसाय घरातून सुद्धा केला जाऊ शकतो। जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही तिथून सुद्धा हा व्यवसाय करू शकतो। या व्यवसायासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागू शकते, त्याच्यामधून किती प्रॉफिट मिळणार, त्याच्यानंतर याच्यासाठी मशिनरी कुठे मिळतात, सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत। काल मी एका कंपनीला व्हिजिट केल्यानंतर मला तिथे जी काही माहिती मिळाली ती व्हिडिओच्या रूपाने मी तिथे रेकॉर्ड केली। आणि रेकॉर्ड केल्यानंतर आज माझा जो व्हिडिओचा अनुभव आहे, माझा जो व्हिजिटचा अनुभव आहे, तो अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज शेअर करणार आहे। जेणेकरून तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला नक्की मदत होईल आणि तुम्हीसुद्धा घरी बसून लाखो रुपये या व्यवसायामधून कमवू शकता। मला सुद्धा या व्यवसाय इतका आवडला की मी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या व्यवसायात उतरण्याचा नक्की धाडस करणार आहे। तर आपण आता सुरू करूया। तेलाचा व्यवसाय, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, तो व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं यंत्र लागणार आहे ते म्हणजे हे यंत्र, हे मशीन 2 HP मशीन आहे आणि 100 किलो वजनाचं हे मशीन आहे, जे आपल्याला आपला व्यवसाय चालवण्यासाठी खूप मदत करणार आहे। म्हणजे व्यवसायाचा तुम्हाला सांगतो कोअर पार्ट म्हणून आपण या मशीनला म्हणू शकतो। सध्या हे गंगोत्री कंपनीचं मशीन आहे जे मी काल बघितलं। ह्या मशीनची कॅपॅसिटी आहे 25 किलो धान्य, जे तुमचे शेंगदाणे, सोयाबीन, मस्टर्ड, सनफ्लॉवर, कोकोनट, व्हाईट मस्टर्ड, याचं कॉटन सीड, वॉलनट्स, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे जे धान्य आहेत ज्याच्यापासून आपण तेल बनवतो, ते सगळे तेल आपण याच्यापासून बनवू शकतो। इवन सोयाबीनचं सुद्धा तेल आपण याच्यापासून बनवू शकतो। मित्रांनो, आपण जे तेल खातो ना ते सगळं तेल बाहेरच्या देशामधून येतं। जवळपास तुम्हाला सांगतो 60 to 70% तेल हे आपण बाहेरच्या देशामधून मागवतो। त्याच्यानंतर त्या तेलामध्ये शुद्ध तेल नसतं। आता तुम्ही जरी दुकानात जात असाल ना, चांगल्या कंपनीचं तेल घेत असाल, सोयाबीन म्हणा, सनफ्लावर म्हणा, पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे काय शुद्ध तेल असतं का? हे शुद्ध तेल नसतं। नफेखोर लोक याच्यामध्ये 60-70% दुसरे तेल मिसळवतात जे एकदम हलक्या प्रतीचे राहतात। सोयाबीन मध्ये आपलं हे मिसळणार ते पाम तेल, आणि आपल्याला आरोग्याच्या खूप साऱ्या समस्या याच्यामध्ये उद्भवतात। तर आपण जर असं आणलं आणि हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्या व्यवसायासोबत आपण आपलं आरोग्यसुद्धा चांगलं ठेवू शकतो। आपण आपल्या सगळ्या गावाचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो, एवढी कॅपॅसिटी या मशीनमध्ये। हे मशीन 25 किलो धान्य एका तासात तेल तयार करून देऊ शकतं आपल्याला। 25 किलोचं तेल, 25 किलोचं तेल म्हणजे तुम्हाला किती वाटतं माहिती आहे का? लय मोठं तेल निघतं याच्यामध्ये। म्हणजे एका तासाची कॅपॅसिटी जर 25 किलो आहे तर तुम्ही विचार करा किती भारी उद्योग आहे हा। मित्रांनो, ज्यावेळेस आपण ही मशीन घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला या मशीनसोबत हे काही टूल आहेत, हे खूप महत्त्वाचे येतात। जसं ती एक डबा, त्याच्यानंतर छोटा डबा, त्याच्यानंतर चाळण्या, हे असले पाईप हे लागतात। कारण हे मशीनला मेंटेनन्ससाठी आपल्याला ज्यावेळेस आपण करतो मशीनचा त्यावेळेस आपल्याला लागतात। तर हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय मशीनचा, हा पार्ट आपण ओपन करू शकतो। ज्यावेळेस आपलं काम होतं त्यावेळेस आपल्याला हा पार्ट ओपन करायचा असतो। आता हे मशीन स्टँड बाय मोडमध्ये म्हणून आपण डायरेक्ट हाताने करतोय, पण हे जर मशीन गरम असतं म्हणजे वापरून केलेलं मशीन असतं तर काय होतं, मशीन चालून गरम होतं। गरम झाल्यानंतर आपल्याला हीट रेझिस्टन्स ग्लोव्ज हे सुद्धा मशीनसोबत आपल्याला दिलेले असतात। त्या वापर करूनच हे मशीनचा हा जो पार्ट आहे हा ओपन करायचा। ओपन केल्यानंतर हा साफसुद्धा आपल्याला करायचं आहे। कारण कुठलंही मशीन असतो, आता तुम्ही बघा आपल्या वावरात ऊस तोडायचं मशीन येतं, ऊस तोडायला झाल्यानंतर आहे ना 4-10 एकर झालं ना ते लोक एकदम असं घासून चकाट करतात ते मशीन। स्वच्छता खूप महत्त्वाची असते। म्हणजे आता जो तुम्हाला ब्रश दाखवला होता त्या ब्रशने याचा हा जो पार्ट आहे हा स्वच्छ करून घ्यायचा। स्वच्छ केल्यानंतर त्याच्यात पुढे कचरा राहणार नाही याची काळजी घ्यायची आपण। तो बोटाने एकदम व्यवस्थित स्वच्छ करून द्यायचा मशीन थंड झाल्यानंतर, आणि परत तो आपण रिपॅक केला की मशीन पुढच्या कामासाठी आपलं मशीन परत तयार होतं। या हिशोबाने आपण मशीनसुद्धा तयार करू शकतो परत।
खूप सोपी पद्धत आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, घरी लेडीजसुद्धा ज्यांना आपण जर एकदा दोनदा ट्रेनिंग दिलं तर ते सुद्धा हा व्यवसाय मध्ये आपल्याला खूप चांगली मदत करू शकतात. हे मशीनचे ज्यावेळेस आपण मागवतो त्यावेळेस पेटी पॅक्स बॉक्समध्ये येतात हे मशीन. आता तो बॉक्स कसा असतो ते तुम्हाला मी पुढे दाखवेल, परंतु ह्या प्रकारचं ते मशीन आपल्याला ॲसेंबल करायचं असतं. याच्यासोबत ते जी कंपनी आहे ती आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देते. त्याच्यानंतर टेक्निकली एक्सपर्ट वगैरे असतात तर ते आपल्याला त्याचं देतात. तर मशीनला काय असतं, हे जे तुम्हाला दिसतं आहे ना, हा पॅनल आहे. हा पॅनल खूप महत्त्वाचा आहे, हा समजून घेणं गरजेचं आहे. कुठल्याही धान्यामधून ज्यावेळेस तेल काढतो आपण तर त्या धान्याला व्यवस्थित टेम्परेचरवरती आपल्याला सेट करून मग त्याला दळावं लागतं. तर ते किती करायचं, काय करायचं हे आपल्याला सांगतात. ह्या मशीनला स्वतः कूलिंगसाठी आपल्याला फॅनसुद्धा दिलेला राहतो. परंतु काय होतं, मशीन ज्या बऱ्याचशा वेळेस गरम होतात, तर अशा वेळी मी काय रिकमेंड करतो की मशीन आहे ना AC टेम्परेचरमध्ये जर चालवलं आपण किंवा थंड टेम्परेचरमध्ये जर चालवलं आपण तर मशीन जास्त गरम होत नाही आणि गरम न झाल्यामुळं त्याची कार्यक्षमता वाढते. आता आपल्याला शेंगदाण्याचं तेल समजा काढायचं, तर शेंगदाण्याचं तेल काढण्यासाठी आपण आपलं जे टेम्परेचर आहे मशीनचं ते 250वरती सेट केलं, वरती ते शेंगदाणे आपण टाकून दिले आहेत. आता तुम्ही बघा, याच्यावरती मशीन जसं तुम्ही ऑन केल्यानंतर ते आवाज येतं की इथून आणि शेंगदाणे लगेच ते आतमध्ये ओढायला सुरुवात केली त्यांनी. आता हे बघा, आता तुम्हाला लगेच दिसेल एका साईडला याची पेंड पडते आणि खालच्या साईडला तेलसुद्धा पडायला सुरुवात झालेली. तर आता हे तेल तुम्हाला थोडंसं गढूळ स्वरूपाचं दिसत असेल, कारण काय होतं मित्रांनो, तेलामध्ये थोडंसं याचे जे घटक असतात आपल्या शेंगदाण्याचे घटक ते सुद्धा ॲड झालेले असतात. आता हे तेल ज्यावेळेस तयार होतं, हे तेल आपल्याला आहे ना वेगळं ठेवून द्यावं लागतं सेटल होण्यासाठी. याला कमीत कमी 8 ते 10 तास लागतात. आणि ही जी पेंड तयार झाली, हे बघा तुम्ही, एकदम कुरकुरीत पेंड तयार झालेली. म्हणजे एकदा पेंड तयार झाली की ती पेंडसुद्धा तुम्हाला परत टाकायची गरज नाही. या पेंडीपासून आपण जनावराला देऊ शकतो किंवा वेगवेगळे पदार्थ बनवून विकू शकतो. त्यासाठी सुद्धा चांगलं मार्केट आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हा तेलाचा विषय झाला तर तेल एकदम आपण ठेवून दिलं सेटल होण्यासाठी की त्याच्यापासून मग ती त्याच्यातले जे घटक असतात ते खाली बसतात आणि तेल त्याच्यामध्ये वरती तरंगतं. अशा पद्धतीने तेलचं सॅग्रिगेशन करता येतं. त्याच्यानंतर आता बघा, आपल्याला नारळाचं तेल करायचं, ज्यासाठी 100चं टेम्परेचर लागतं आपल्याला. ते नारळवरती टाकले तर एका साईडने आपलं हे पडायला लागले, काय म्हणतो त्याला, तेल पडते आणि एका साईडने त्याच्यामधून जे तयार होतं, तो ज्याला भुसा म्हणू शकतो, ज्याला पेंड म्हणू शकतो, ते धुऊन पडतं. याचासुद्धा खूप उपयोग आहे. म्हणजे हे सुद्धा खूप टेस्टी राहतं. हे सुद्धा कुठल्याही पदार्थामध्ये बनवून त्याच्यापासून बाय प्रोडक्टसुद्धा आपले निघू शकतात. म्हणजे तेल तर तेल निघणार, पण तेलासोबत बाय प्रोडक्टसुद्धा आपण निघू शकतात. आणि वेगवेगळ्या पेंडीचे वेगवेगळे उपयोग आहेत मित्रांनो. आता हे बघा, शेंगदाण्याचं तेल, नारळाचं तेल आपण तयार केलं आहे. ते अगोदर शेंगदाण्याचं गेलं होतं, ते साईडला ठेवलेलं आहे. हे तेल शांत होण्यासाठी साईडला ठेवून द्यावं लागतं. हे शांत झाल्यानंतर आता मोहरीचं तेल काढू. मोहरीच्या तेलासाठी आपल्याला 200चं टेम्परेचर लागतं. ते एकदा याच्यावरती सेट करायचं. म्हणजे खूप सोपा पॅनल आहे. तुम्हाला प्लस मायनस करायचं आहे फक्त मशीन सुरू केल्यानंतर. आणि आता मोहरी याच्यामध्ये टाकली की मोहरीच्या पासूनसुद्धा जे आपण तेल बनवतं त्याचीसुद्धा पेंड तयार होते आणि त्याचंसुद्धा तेल तयार होतं. म्हणजे तुम्ही पेंड पण विकू शकता, तुमचं जे कचरा आहे तो सुद्धा विकू शकता आणि तुमचं जे तेल आहे ते सुद्धा खूप आयुर्वेदिक म्हणजे चांगलं तेल आहे मित्रांनो. याच्यात भेसळ कुठल्याच प्रकारची नाही. आता आपण जर दररोज खातो ना तर हे कुठलंच शुद्ध तेल नाही आहे. याच्यामुळे आपल्याला डायबिटीस, याच्यामुळे आपल्याला शुगर, BP असे वेगवेगळे त्रास होतात. वेगवेगळे त्रास झाल्यानंतर तर आता हे वेगवेगळे झालेले त्रास हे कुठं जाऊन आपल्याला दवाखान्यात पैसे खर्च करावे लागतात, मरणाचे पैसे द्यावे लागतात. म्हणजे आपण खातो, पोरांना खाऊ घालतो, सगळेच खातो आणि एकदम भगार प्रकारचं तेल जर खात असेल तर काही उपयोग नाही ना मित्रांनो. मी तर तुम्हाला सांगतो, आपल्याकडं सगळ्याकडं 5-5, 10-10 एकर वावर आहे. अरे अर्धा एकर करडी पेळा ना, 1 नंबरचं तेल आपण खाऊ घालू, आपल्या लोकांनाही खाऊ घालू, सगळेच आरोग्य चांगलं राहील ना. आणि लागणारी वस्तू आहे ही. मी तुम्हाला सांगतो, लोक खायचं थोडं सोडणार आहे, खाऊचं सोडू शकत नाही माणूस. त्याच्यामुळं जर आरोग्याची काळजी घ्यायची असेल आणि आरोग्यासोबत आपल्याला व्यवसायसुद्धा करायचा असेल तर त्याच्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे आहे. तर आम्ही ज्यावेळेस कंपनीत गेलो तर त्या कंपनीने आम्हाला सगळ्या प्रकारची तेलं तिथं काढून दाखवली. याची आता हे मशीन आपल्याला घ्यायचं आहे. आता हे बघा, हे जे तेल आपण आधी हे केलं होतं ना, हे शेंगदाण्याचं तेल आहे. तर आता ती त्याची घाण नाही म्हणता येणार मित्रांनो. त्याच्यातला जो पदार्थ आहे, जे शेंगदाण्याचा भाग होता, जो कूट होता, तो सगळा खाली बसलेला आणि निव्वळ तेल आहे ना, हे वरती आलेलं आहे. तर आता हे निव्वळ तेल आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे आणि हे खाण्यासाठी 1 नंबरचं तेल तयार झालेलं आहे. याच्यात कुठलीही भेसळ नाही आहे. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे तेल आहेत. अलीकडलं जे आहे ते याचं आहे, नारळाचं होतं, त्याच्यानंतर करडीचं होतं, त्याच्यानंतर आपलं त्या मोहरीचं होतं. असं वेगवेगळ्या प्रकारचे ज्याची जशी चॉईस आहे त्याच्यानुसार ते लोक तेल तयार करू शकतात आणि खाऊ शकतात. तर असा सगळा हा व्यवसाय आहे बुवा.
ही मशीन आहे, हे मशीन तुम्हाला हे बघा मी आपल्या तिथं तयार केलेली आहे, भारतातच तयार केलेली आहे. अरे मित्रांनो, आपल्याकडे एवढं पिकतं पण आपण 60% तेल हे बाहेरच्या देशामधून मागवतो. आणि आपण काय बाहेरच्या देशातून मागवतो तर ते भगार पाम तेल, आणि ते खुशाल खातो राव आपण. तर त्यासाठी जर तुम्हाला सुद्धा ही मशीन मागवायची असेल, मी तर मागवणार आहे, तर अशा बॉक्समध्ये ही मशीन येईल. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं का आता हा किती प्रकारचा छान व्यवसाय. आता या मशीनबद्दल तुम्हाला सगळी माहिती इथं सांगितलेली आहे मी या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तसं सांगा, आपण कमेंटमध्ये तसं टाकू ती माहिती. आणि तुम्हाला जर अजून डिटेल व्हिडिओ करायचा असेल, डिटेल याच्याबद्दलची एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर मला तसं सांगा, आपण स्पेशल अजून व्हिडिओ याच्यावर बनवू शकतो. आणि तुम्हाला जर काही याचं एकदम स्पेसिफिक एखादा प्रश्न पडला असेल तर तुम्ही कमेंटला टाका, म्हणजे कमेंटला आपल्याला त्या प्रश्नाला उत्तर देता येईल. आणि बाकीचे पण ज्यांना कोणाला तो प्रश्न जर पडला तर ते माणसंसुद्धा ते उत्तर बघून त्यांचासुद्धा प्रश्नाचं समाधान तिथं होणार आहे. तर हा बिझनेस तुम्हाला कसा वाटला? म्हणजे मला तर हा बिझनेस खूप आवडला. आणि छोटी इन्व्हेस्टमेंट आहे, याच्यासाठी जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही. ही इन्व्हेस्टमेंट आहे. आता ही जी मशीन दाखवली तुम्हाला, ही 2 HP मशीन आहे. 25 किलो धान्य एका तासामध्ये तयार हे करते, प्रोसेसिंग करते. आणि 25 किलोपासून जेवढं काय एवढं तेल निघत असेल, त्याचे पेंड आणि तेल हे दोन्ही पण याच्यामधून आपल्याला मिळतं. पेंडीचा पण उपयोग आहे. पेंड एक तर तुम्हाला जनावरं घेऊन जातात तुमच्याकडे जर असतील तर, आणि जर ते नसतील तर तुम्ही पेंडीपासून सुद्धा बाय प्रोडक्ट तयार करू शकता. बरेचसे प्रोडक्ट त्याच्यापासून निघतात, तुम्हाला सांगतो, चटणी वगैरे असे खूप प्रोडक्ट येतात. आणि तेल हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आता तुम्हाला आता किती महत्त्वाचं आहे त्याचं कळालं असेल, कारण आपण दररोजच्या आरोग्यामध्ये जर भेसळयुक्त खात असाल तर तुम्हाला सांगतो, पूर्वीचे काही लोक 100 वर्ष जगायचे, 125 वर्ष जगायचे. आजकाल तेच लोक 60मध्ये 70मध्ये देवाघरी निघून जातात. तर का कारण आहे का बाबा, तुम्ही आयुष्यभर जर भेसळयुक्तच खात राहिले तर हे असं होणारच आहे. आणि मी काय म्हणतो, तुमच्या माझ्यासारखे शेतकरी, म्हणजे ज्याच्याकडं 10-10, 20-20 एकर जमीन आहे, एक एकरात जर आपण प्रोडक्ट लावलं ना, तुम्हाला सांगतो 1 एकर सोयाबीन, 1 एकर करडी, मरणाचे पैसे करू शकतो आपण याच्यामधून. तर असा सगळा व्यवसाय आहे. शेंगदाणे, अरे सगळं आपल्या शेतात पिकतं, पण आपण काय पिकवतो? तर आपण पिकवतो ऊस, आपण पिकवतो कापूस. तर मी असं म्हणतो की बा, आपल्याला जर पुढं जायचं असेल, काहीतरी चांगलं करायचं असेल, तर आपण सुद्धा व्यवसायाकडे वळलं पाहिजे. आणि असे नवीन नवीन आयडिया आहेत ना, त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. आणि तुमच्यासारखे मित्रांनो, युवा उद्योजक, युवा तरुण, हे इंस्टाग्रामच्या रील बघण्यापेक्षा, फेसबुकवरती कमेंट करण्यापेक्षा, लोकांच्या रॅलीमध्ये जय हो करण्यापेक्षा, जर आपण स्वतःच्या बिझनेसला, आपण स्वतःच्या कामाला जर वेळ दिला तर नक्की आजच्या आपल्या देशाचं सुद्धा चित्र बदलेल आणि आपलं सुद्धा आर्थिक गणित बदलेल. मित्रांनो, प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतात. तुम्हाला सांगतो, 99% प्रॉब्लेम हे असे येतात जे पैशाने सॉल्व्ह होऊ शकतात. तुमच्याकडे जर पैसे असतील तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे 1% प्रॉब्लेम तुमच्याकडे राहतात फक्त. आणि तुम्हाला जर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला उद्योगधंदा करावा लागेल. उद्योगधंदा केला तरच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, तुमच्याकडे पैसा येणार, तुम्ही सुखी आयुष्य जगू शकता याच्यामधून. तर हा असा व्यवसाय आहे ना, तुम्हाला लोकांच्या पुढं जायचं आहे, घरून तुम्ही व्यवसाय करू शकता. आणि स्पेशल म्हणजे विशेष म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीचं आरोग्य स्वतःचं सुद्धा जपताय आणि लोकांची सुद्धा देशसेवा सुद्धा करण्याचा प्रयत्न या व्यवसायामधून करताय. तर असा व्यवसाय जर तुम्ही कोणी करू इच्छित असाल तर माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. व्यवसायाबद्दल अधिकची माहिती मी तुम्हाला देईलच, परंतु मी सुद्धा अशा व्यवसायामध्ये येण्यासाठी खूप इच्छुक आहे. जर कोणी पार्टनरशिप करू इच्छित असाल तर आपण करू. आणि सुरुवातीला आपण छोटी मशीन मागवून बघू. छोट्या मशीनसाठी खर्च कमी आहे, त्याच्यानंतर मोठी मशीनसुद्धा आपण मागवू शकतो. म्हणजे जशी ज्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार तो मशीन मागवू शकतो आणि हा व्यवसाय सेट करू शकतो. याच्यासाठी जास्त खर्च नाही आहे. आणि जर तुमच्याकडे पैसेसुद्धा नसतील तर शासन याच्यासाठी अर्थसहाय्यसुद्धा पुरवतं आणि तिथूनसुद्धा तुम्ही हेल्प घेऊन ही मशीन करू, म्हणजे हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुमच्याकडे पैसे नसतील, जर तुम्हाला बँकसुद्धा उभी करत नसेल तर पैसे गोळा करण्याचे अजूनसुद्धा खूप सगळे मार्ग आहेत मार्केटमध्ये. हे सुद्धा मी तुम्हाला कसे, आणि 0% इंटरेस्टवरती, इंटरेस्ट कुठला द्यायचा नाही. पण जर इमानदारीने व्यवसाय करायचा इच्छित असाल तर मी ते मार्ग तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत एखाद्या नवीन आयडियासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. म्हणजे आज रविवार होता, रविवारचा काहीतरी चांगला उपयोग मी केला असं मला तरी वाटलं आणि मला खूप आवडलं. चला मित्रांनो, तरी इथेच थांबू आपण. तोपर्यंत जय महाराष्ट्र.